रामकृष्णारी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला ही वाली स्लीव दाखवणार आहे, जी खूप ट्रेंडिंग बाही आहे। तर अशा प्रकारची पफ स्लीव तुम्ही कशा पद्धतीने बनवू शकता, ज्यामध्ये इथं इलास्टिक लावलेली आहे, तसंच पफ आहे। तर ऑल साईजसाठी तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने ही बाही डिझाईन बनवू शकणार। एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत दाखवलेली आहे। तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, स्किप न करता पूर्ण बघा, तेव्हाच तुम्हाला कळणार आहे। आणि व्हिडिओ आवडला, थोडा जरी फायदेशीर वाटला तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा। तर हे बघा, इथं आपल्याला बाहीची घडी घ्यायची असते। तुमची ज्या काही मापाची बाही बनवत असणार त्या मापानुसार तुम्हाला घडी घ्यायची आहे। आता मी 36 मापाची बाही बनवते, तर मी 9ची घडी बाहीची घेतलेली आहे। आणि उंची आपल्याला तयार जेवढी घ्यायची असेल त्यामध्ये फक्त अर्धा इंच प्लस करून मी तर मार्किंग करून घेते। मला तयार उंची 7ची घ्यायची आहे बाहीची, तर मी 7.5वर पॉईंट लावला आणि उतार मी इथं 3चा दिलेला आहे। त्यानंतर मी असा सिंपल असा बाहीचा शेप ड्रॉ करून घेतला आणि त्यावर मी 4 इंच मोजून घेतलेला आहे। उभं 4 तसंच आडवं 4 मोजत हा जो आहे तो एक शेप मी ड्रॉ केलेला आहे। म्हणजे ही जी स्लीव आहे ना, त्यासाठी आपल्याला बाहीचा वर 4 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। तुम्ही प्रत्येक मापासाठी ही प्रोसेस करू शकता। खाली दंडघेरच्या निम्मे प्लस 2 इंच घ्यायचं आणि असं आपल्याला व्यवस्थित मी जसा आकार दिलेला आहे त्या आकाराप्रमाणे मी इथं कटिंग करून घेणार आहे। तर तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही ही बाही बनवू शकता। मी 36 मापासाठी बनवून घेते। तुम्ही एनी टाईम कुठल्याही मापासाठी बनवत असणार तर छातीच्या चौथा ही किंवा ही बाहीची घडी घ्यायची असते, कारण माझ्या ब्लाऊजमध्ये मी 2 इंच मार्जिन ॲड करत असते, म्हणून छातीच्या चौथा मला बाही जी असते ती बरोबर पुरत असते। आता अस्तरवर कटिंग झाल्यानंतर मी जॉईंट देखील कट केला आणि मेन कापडवर मी असं कटिंग करून अस्तरला अटॅच करून घेतलेलं आहे। तर आपण खालून बाहीला व्यवस्थित असं फिनिशिंग दिलेली आहे, फोल्ड करून घेतलेलं आहे। त्यानंतर ही जी बाहीची उलट घडी घालत आपल्याला बघा सेंटरला पॉईंट लावायचा आहे आणि तो सेंटरचा दोन्ही पॉईंट आपल्याला मॅच करत अशी एक सरळ लाईन मार्किंग करून घ्यायची आहे चॉकच्या मदतीने, की जेणेकरून आपण जी इलास्टिक लावू ती इकडे तिकडे जाणार नाही। तर आपले सेंटरला इथं मार्किंग झाल्यानंतर मी इथं इलास्टिक कटिंग केलेले आहे। बरोबर 7 इंच उंचीला असं मी इलास्टिक कट केलेलं आहे। बघू शकता, जेवढी स्लीव तयार करायची असते ना आपल्याला, तेवढंच आपल्याला इलास्टिक कटिंग करायचं आहे। आता इलास्टिक मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे। बघू शकता, इथं व्यवस्थित आपल्याला शिलाई लॉक करायची आहे, डबल शिलाई टाकून घ्यायची आणि इलास्टिक आता आपल्याला ह्या बाजूने पलटवून घ्यायचं आहे। म्हणजे इलास्टिकला देखील आपल्याला फिनिशिंग देण्याची गरज आहे खालच्या बाजूने। ओके, आता परत मी इथं टीप टाकून घेतली आणि बरोबर सेंटरला सुई अडकवत आता आपल्याला ही जी इलास्टिक आहे ती अशी ताणून बरोबर वरच्या पॉईंटपर्यंत अशी घ्यायची आहे। बघू शकता, आपली इलास्टिक बरोबर आपल्या हव्या त्या मापाच्या उंची एवढीच होती, पण आपण तिला ताणून घेतली वरच्या पॉईंटपर्यंत आणि त्यावर टिप टाकून दिली। तर ह्या एकच टिपने याला एकदम छान असा लुक मिळून जातो, म्हणजे आपल्याला जसं हवं तसं लुक मिळतो। पण इथं आपली बाही कंप्लीट झालेली नाही आहे, त्यासाठी तुम्हाला पूर्ण बघण्याची गरज आहे। तर एवढ्यानेच आपली ही पफ स्लीव तयार होत नाही, तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, अजून इथं प्लेट्स पाडण्याची गरज आहे। ही बाही बनवत असताना माझ्या क्लास स्टुडंट माझ्या आजूबाजूला उभ्या होत्या, सर्वचे सर्व बिलकुल आजूबाजूला घेरा करून उभ्या होत्या आणि त्यांना अरे बापरे इतकं इझी वाटलं ना, अरे बापरे किती सोपी आहे बाही, फक्त इलास्टिक लावायचं आहे असं म्हणत त्या हे करत होत्या। म्हटलं तुम्ही पूर्ण बघितलंच नाही की त्याला इलास्टिक लावून आपल्याला परत अजून अशा प्लेट घालायच्या आहेत। जो कापड आपण वर 4 इंच जास्त घेतलेला असतो ना, त्याला आपल्याला इथं मार्जिनमध्ये व्यवस्थित असं टाकायचं असतो। म्हणजे ह्या बाजूला 3-4 प्लेट, तसंच ह्या बाजूला 4-5 प्लेट, असे म्हणजे 4 ते 5 प्लेट आपल्या आजूबाजूला येतात। अगदी छोट्या छोट्या प्लेट घ्यायच्या आहेत आणि जसे याला सल पडलेले असतात ना बाहीला, तशाच दिशेने आपल्याला ह्या प्लेट्स टाकायच्या असतात, तेव्हा आपल्या ह्या बाहीला फायनल फिनिशिंगचा जो लुक आहे तो मिळत असतो। तर बाही एकदम छान अशी आपली मस्त तयार झालेली आहे। तर ही बाही आता आपण ब्लाऊजवरती अटॅच करून घेणार। तर बघा, ब्लाऊजवरती लावत असताना आपल्याला काय आहे, हा जो सेंटर पॉईंट आहे इलास्टिकवाला तो बरोबर शोल्डरच्या सेंटरला यायला हवा। म्हणजे शोल्डरचा जो आपला सेंटर पॉईंट आहे त्याला आपली इलास्टिक मॅच व्हायला हवी आणि ती मॅच करत असताना जर का कापड आपला इथं लूज पडत असेल तर आपण 1-2 प्लेट तेव्हाचे तेव्हा देखील टाकू शकतो, जशी मी इथं टाकून घेते। बघा, मला थोडंसं कापड लूज वाटलं तर मी 1 प्लेट टाकली
आणि महत्त्वाचा विषय म्हणजे या स्लीवमध्ये मी आर्महोलचा शेप दिलेला नाही आहे, इथं देण्याची गरज नसते. ही आपण जेव्हा आपण पफ स्लीव बनवतो ना, तेव्हा आर्महोलचा जो शेप असतो बाहीचा तो नाही पण दिला तर चालतो, तरी देखील बाही आपली व्यवस्थित बसत असते. कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये चुन्या असतात पडलेल्या, म्हणजे प्लेट्स असतात टाकलेल्या, त्यामुळे ती व्यवस्थितच येत असते. तर पफ स्लीव जेव्हा पण तुम्ही बनवत असणार तेव्हा तुम्हाला आर्महोलचा शेप नाही पण दिला तर काही हरकत नाही आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ही स्लीव अटॅच करायची आहे. बघा सेंटरचा पॉईंट होता तिथं त्या बाजूला एक टिप आली, त्यानंतर मी ह्या बाजूचं मेजरमेंट घेते व्यवस्थित. आणि जर का कापड एक्स्ट्रा येत असेल तर त्याची प्लेट आपली इकडेच यायला हवी, पुढे शोल्डरकडच्या बाजूला. इकडे आर्महोलकडे तुम्ही जर का प्लेट्स घेत असणार तर मग ते काही उपयोगात येणार नाही, किंवा बाहीचा लुक त्यामध्ये प्रॉपर असा कंप्लीट होत नाही. तर म्हणून मी इकडून असं मेजरमेंट घेतलं आणि राहिला तो कापड, थोडीशी माझी एक प्लेट तिथं आली ती मी घेतलेली आहे. आता स्लीववरती डबल टिप टाकत मी नेहमीप्रमाणे ब्लाऊजची संपूर्ण फिटिंग करून घेणार आहे. आणि या ब्लाऊजच्या संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, लवकरच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आजचा हा जो काही व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण बघितला शेवटपर्यंत त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. आवडला असेल व्हिडिओ, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजची अशी छान छान व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत. म्हणजेच ह्याच ब्लाऊजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करते. फ्रंट तसंच बॅकचे 2 व्हिडिओ आपले बनलेले आहेत, ते स्पेशल तुम्हाला मी दाखवणार आहे, कारण फ्रंटला आपण पॅडेड बनवलेला आहे.